एक लग्न प्रेम कहाणी भाग 23. अवनी खूप दारू पिऊन ती बडबड करून आता दमलेली होती. त्यामुळे ती तशीच सिद्धार्थच्या जवळ झोपलेली होती. सिद्धार्थ अवनीला बेडवरती झोपवतो आणि तिची साडी थोडीफार नीट करतो आणि तिला मिठी मारून तोही झोपतो. आता तो खरं तर झोपला नव्हता. तो खरं तर अवनीकडे बघत होता. अवनीचा चेहरा स्वतःच्या मनामध्ये साठवून ठेवत होता, कारण नंतर अवनी कधी अशी जवळ येईल हे त्यालासुद्धा अजून माहिती नव्हते. पण लवकरात लवकर त्याला अवनीला जवळ करायचे होते आणि सगळी काही ही परिस्थिती एकदम पहिल्यासारखी नॉर्मल करायची होती. 2-3 तासानंतर अवनीच्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल येऊ लागतो. सिद्धार्थ पटकन उठतो आणि अवनीचा मोबाईल हातामध्ये घेतो. तो अवनीचा मोबाईल बघतो तर अवनीला जय कॉल करत होता. जयचा कॉल. आता काय करू? रिसीव्ह करू का? करतोच, नाहीतर उगीचच जय अवनीची काळजी करत बसेल. सिद्धार्थ मनाशीच विचार करतो आणि पटकन कॉल रिसीव्ह करतो. हॅलो, सिद्धार्थ बोलतो. ते दुसऱ्या बाजूने जय बोलतो. हॅलो अवनी. हॅलो, अरे जय, मी सिद्धार्थ बोलत आहे. सिद्धार्थ तू? हा तर अवनीचा मोबाईल आहे ना? आणि अवनी कुठे आहे? अवनी तुझ्यासोबत आहे का? ती ठीक आहे ना? तिला काही झालं नाही ना? ती अशी तुझ्यासोबत कशी काय? काही प्रॉब्लेम झालेला आहे का? जय एकावरती एक प्रश्न विचारत होता. थोडा जय घाबरलेलासुद्धा होता. तेच जयला शांत करण्यासाठी सिद्धार्थ बोलतो. जय, डोंट वरी, अवनी ठीक आहे. थोडी ती कंटाळलेली होती म्हणून झोपली आहे. मी तिला घरीच घेऊन येत आहे. तू नको काळजी करू. अच्छा, तो अवनीसोबत आहेस म्हणून मला आता कसली काळजीच नाही बघ. ठीक आहे, चालेल, या तुम्ही घरी, जय बोलतो. खरं तर सिद्धार्थला अवनीला अशा अवस्थेत घरी नेणे अजिबात बरोबर वाटत नव्हतं, कारण अवनी नशेमध्ये होती आणि जयला जर हे समजले असते तर जयने काही वेगळाच अर्थ काढलेला असता. सिद्धार्थ अवनीला घरी घेऊन जातो. सिद्धार्थ अवनीला गाडीमध्ये बसवतो. तोपर्यंत तिथे मॅनेजर येतो. सर खरंच आम्हाला माफ करा. आय एम सॉरी, आमची चूक झाली. ते चुकून बॉटल एक्सचेंज झाली. प्लीज सर, माफ करा. ओके, ठीक आहे. यावेळी मी तुम्हाला माफ करत आहे, पण इथून पुढे अशी चूक अजिबात होऊ नये याची तुम्ही पूर्णपणे काळजी घ्या. सिद्धार्थ एवढं बोलतो आणि गाडीमध्ये बसतो आणि तो अवनीला घेऊन जयच्या घरी निघून जातो. तिकडे सिद्धार्थ आणि अवनी दोघेही एकत्र आहेत हे समजल्यानंतर अंजलीला थोडंसं वेगळं वाटलेलं होतं. जय, काय झाले? अवनी सिद्धार्थसोबत कशी काय आहे? आणि अवनीचा फोन सिद्धार्थकडे कसा काय? आणि अवनी कुठे आहे? ती तुझ्याशी बोलली नाही का? आणि अवनी बरी तरी आहे ना? काय झालं जय, सांग ना. अंजलीसुद्धा जयकडे बघून विचारते. अंजलीचे हे बोलणे ऐकून जय हसतो आणि बोलतो. अंजली, डोंट वरी, अवनी ठीक आहे. तिला काहीच झालं नाही. अवनीला कंटाळा आला होता त्यामुळे ती झोपली आहे. सिद्धार्थ तिला घरी घेऊन येतच आहे. हां, ओके, अंजली बोलते. अंजलीला थोडे वेगळे वाटले होते, पण जयसमोर ती काहीच बोलत नाही. तोपर्यंत अंजलीला कॉल येतो. अंजली मोबाईल बघते आणि घाबरून कॉल कट करते. असे 2 ते 3 वेळेला होते. जयचे लक्ष मात्र अंजलीकडे होते. अंजली, काय झालं? कोणाचा कॉल येत आहे? रिसीव्ह कर ना. नाही, नको, तेवढा इम्पॉर्टंट नाही. तोपर्यंत आणखीन एकदा कॉल येतो. अंजली, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून तर ती व्यक्ती एवढ्या वेळा तुला कॉल करत आहे. कॉल रिसीव्ह कर ना. बघ ना काय बोलते ती व्यक्ती. जय, माझ्या बाबांचा कॉल येत आहे. त्यांच्याशी मला खरंच नाही रे बोलायचं. त्यांनी मला आणि माझ्या आईला त्या घरातून बाहेर काढलं. त्यांनी मला आणि माझ्या आईला खूप त्रास दिलेला आहे. त्यामुळे मला त्यांच्याशी कसलाही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही मला त्यांच्याशी बोलायचं. अंजली, तू बोलतेस ते खरं आहे. तुला त्यांच्यामुळे तुझ्या आईला त्रास झाला समजतंय, पण त्यांचे काहीतरी काम असेल ना. तुझ्याशी त्यांना बोलायचं असेल. ते काय बोलतात ते तरी ऐकून घे. म्हणून तर ते एवढ्या वेळा कॉल करत असतील. बघ तरी काय बोलतात. जय, प्लीज नको. अंजली, मी आहे ना तुझ्यासोबत. एवढी का तू घाबरतेस? तू फोन स्पीकरवरती ठेव. तुझे बाबा काय बोलतात मी सुद्धा ऐकतो. बघू तरी त्यांना काय नक्की बोलायचं आहे म्हणून ते एवढ्या वेळा तुला कॉल करत आहेत. जयचे बोलणे ऐकून अंजली कॉल रिसीव्ह करते आणि फोन स्पीकरवरती टाकते. हॅलो, नशीब तू कॉल रिसीव्ह केलास. तुला काय तुझ्या बाबाची किंमत नाही का गं? एवढा ॲटिट्यूड कुठून आला तुला समजत नाही का कॉल रिसीव्ह करायला? अंजलीचे बाबा तिथून पटकन बोलतात. तुम्ही मला कॉल का केलेला आहे ते समजेल का?
अंजलीसुद्धा रागात बोलते. हे बघ, उद्या प्रियाचा बर्थडे आहे. या बर्थडे पार्टीसाठी मी खूप मोठमोठ्या लोकांना बोलवलेले आहे आणि तुझी लाडकी आजीसुद्धा तिथे येणार आहे. आजीला असे वाटते की तू आमच्यासोबतच राहत आहेस, त्यासाठी तुलासुद्धा त्या पार्टीसाठी यावं लागेल. हे बघा, मला तुमच्या कोणत्याही पार्टीमध्ये यायचं नाही. तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही बोलवत असाल आणि मी लगेच तुमच्या पार्टीमध्ये येईन. मी अजिबात तुमच्या त्या फालतू पार्टीमध्ये नाही येणार. अंजलीचे बोलणे ऐकून तिचे बाबा रागाने बोलतात. हे बघ अंजली, तू कोणाशी बोलत आहेस हे लक्षात ठेव. जर मी ठरवले ना तर तुला रस्त्यावरसुद्धा मी आणू शकतो. तुझी नोकरीसुद्धा मी घालवू शकतो. तेवढी पावर माझ्यामध्ये आहे, लक्षात ठेव. त्यामुळे तुला उद्या पार्टीसाठी यावंच लागेल. तेच इकडे अंजलीलासुद्धा खूप राग आलेला होता. अंजली त्यांचं काहीच बोलणं न ऐकून घेता इकडे अंजलीचे बाबासुद्धा कॉल कट करतात. जय, बघितलेस का त्यांचे बोलणे? ते माझ्याशी अशा पद्धतीने बोलतात, म्हणून मला त्यांचा अजिबात कॉल रिसीव्ह करायचा नव्हता. त्यांचा कॉल आला, त्यांचा चेहरा बघितला आणि त्यांचं नाव जरी ऐकलं ना तरी मला खूप त्रास होतो. सगळ्या काही जुन्या गोष्टी मला आठवू लागतात. मी त्या सगळ्या काही जुन्या गोष्टींपासून लांब पळण्याचा प्रयत्न करत आहे, तरीसुद्धा माझ्यासमोर त्याच गोष्टी येत आहेत. अंजली, तू शांत हो. तू उद्याच्या पार्टीसाठी जात आहेस हे फिक्स आहे. जय, मी नाही एकटी जाणार त्या पार्टीसाठी. अंजली, कोण म्हटलं तू एकटी जाणार आहेस? मी आहे ना तुझ्यासोबत. म्हणजे मला त्या पार्टीचे सुद्धा इन्व्हिटेशन आलेले आहे, त्यामुळे मी सुद्धा त्या पार्टीला येणार आहे. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आपण दोघं त्या पार्टीला जाऊया. कोण तुला काय बोलते हे मलासुद्धा बघायचं आहे. बघूया तरी उद्या काय काय घडतं ते. जय काहीसा विचार करत बोलतो. तेच इकडे अंजली बोलते. ओके चालेल, जाऊया. तोपर्यंत दरवाजावरची बेल वाजते. नक्कीच सिद्धार्थ आणि अवनी असतील, मी बघतो जाऊन. जय बोलतो आणि उठून दरवाजा उघडतो. सिद्धार्थ अवनीला घेऊन दरवाजासमोर उभा होता. त्याने अवनीला उचलून घेतले होते. अरे सिद्धार्थ, अवनीला एवढी गाढ झोप लागलेली आहे का? अजून ती उठली नाही. जय अवनीकडे बघून परत सिद्धार्थकडे बघून बोलतो. ते सिद्धार्थ बोलतो, हां हो, झोपली आहे ती. अच्छा, आता तिला उठवण्यापेक्षा तिला तू तिच्या रूममध्येच घेऊन जा. तुला मेन रूम दाखवायला येईल. जय बोलतो. जयचे बोलणे ऐकून अंजली बोलते. जय, मी दाखवते रूम. ओके चालेल, दाखव. जय बोलतो. तेच इकडे अंजली सिद्धार्थकडे बघते आणि सिद्धार्थला रूम दाखवते. सिद्धार्थ रूममध्ये जातो आणि अवनीला झोपवतो. तोपर्यंत अंजली बोलते. सिद्धार्थ सर, एक तुम्हाला विचारू का? हा विचार ना. सर, मला तर एवढं माहिती आहे की अवनीला कशाचा तरी आवाज आला तरी ती पटकन उठते, आणि जर ती आजारी असेल तर एवढी गाढ झोपते, आणि ती आजारी नाही, मग तिला काही झालेलं आहे का? अंजलीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हसतो आणि बोलतो. करेक्ट ओळखलीस तू अंजली. त्यानंतर सिद्धार्थ अंजलीला घडलेला सगळा प्रकार सांगतो. अंजली सिद्धार्थकडे आश्चर्याने बघू लागते. अंजली, डोंट वरी, तू नको काळजी करू. अवनीला काहीही होणार नाही. तू उद्या सकाळी या मेडिसिन आणि लिंबू पाणी अवनीला दे. अवनीला सकाळी डोकेदुखी थोडी जाणवेल, त्यामुळे तिला हे तू नक्कीच दे. त्यामुळे तिला बरं वाटेल. सिद्धार्थ एवढं बोलतो आणि निघू लागतो. तोपर्यंत अंजली बोलते. सिद्धार्थ सर. अंजलीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ थांबतो. सिद्धार्थ सर, तुमचे तर अंतरावरती प्रेम आहे ना, मग ही काळजी कशासाठी? अंजली, तुला तुझ्या मैत्रिणीची काळजी आहे, मला समजत आहे. पण अंजली, तू एक गोष्ट लक्षात ठेव. मी तुझ्या मैत्रिणीला कधीही फसवणार नाही, आणि माझं तुझ्या मैत्रिणीवरती प्रेम आहे. फक्त परिस्थिती अशी आली की तुम्हा सगळ्यांना मी चुकीचा वाटत आहे. पण डोंट वरी, एक वेळ अशी येईल तुम्हाला माझी परिस्थिती समजेल. एकदा माझ्या जागी येऊन विचार कर, मग तुला माझी परिस्थिती समजेल. एवढं बोलून सिद्धार्थ रूममधून बाहेर जातो. जय हॉलमध्ये बसलेला होता. सिद्धार्थला बघून जय सिद्धार्थला बोलवतो. त्यानंतर दोघेही काहीतरी बोलतात आणि नंतर सिद्धार्थ घरी निघून जातो. सिद्धार्थ घरी येऊन फ्रेश होतो आणि अवनीचे फोटोज बघू लागतो. नशेमध्ये असताना अवनी काही पण बडबड करत होती, लहान मुलांसारखं वागत होती. हे सगळं करताना सिद्धार्थाने अवनीचे फोटो क्लिक केलेले होते. ते आता बघायला त्याला खूप भारी वाटत होतं. फोटो बघतच सिद्धार्थ तसाच झोपी जातो. तेच इकडे दुसऱ्या दिवशी अवनीला जाग येते. ती डोके दुखतच उठते. आऊच, माझं डोकं खूप दुखतं आहे. अवनी उठून डोळे उघडते तर तिच्यासमोर लिंबू पाणी आणि मेडिसिन घेऊन अंजली उभी होती. अंजलीला असं उभं असलेलं बघून अवनी तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि बोलते. अंजू, तुला कसं माहिती माझं डोकं दुखत आहे?
लिंबू पाणी आणि मेडिसिन घेऊन तू डायरेक्ट माझ्यासमोर उभीच आहेस. मॅडम, तुमची नशा उतरलेली आहे वाटतं. अंजलीचे बोलणे ऐकून अवनीला कालचा सगळा काही प्रसंग आठवू लागतो. बापरे, मी नशेमध्ये यांना काही बोलले तरी नसेल ना. बापरे, आता काय काल नक्की काय झाले हे मला आता समजतसुद्धा नाही आणि काही आठवतसुद्धा नाही. अवनी मनामध्ये विचार करत होती तेवढ्यात अंजली बोलते. अवनी, हे घे, मेडिसिन घे आणि लिंबू पाणी पी. खरं तर हे मेडिसिन आणि लिंबू पाणी मी स्वतःहून घेऊन आले नाही. सिद्धार्थ काल रात्री तुला घरी सोडायला आला होता, तेव्हा त्याने मला सांगितले की तुला सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी आणि मेडिसिन द्यायला. तिचे डोके दुखू शकते. म्हणजे काल रात्री हे मला घरी सोडायला आले होते? हो, अंजली बोलते. मग अंजू, दादा काही बोलला नाही का? नाही गं, जयसुद्धा सिद्धार्थला काहीच बोलत नव्हता. जय आता सिद्धार्थवर चिडलासुद्धा नव्हता. त्या दोघांमध्ये आता नक्की काय सुरू आहे काय माहिती, अंजली विचार करत बोलते. अवनी काल काय घडले असेल याचा मात्र इकडे विचार करत होती. तिला खूपच टेन्शन आलेलं होतं. ती नशेमध्ये काहीतरी बोलली तरी नसेल ना, असं तिला सारखं सारखं वाटत होतं. अवनी, मी आणि जय ऑफिसला जात आहोत, त्यामुळे तू तुझी काळजी घे आणि आजचा दिवस तू आराम कर. ऑफिसला जायचं राहू दे. अंजली एवढं बोलते आणि तीसुद्धा ऑफिससाठी जयसोबत निघून जाते. काय करू, ऑफिसला जाऊ की नको? ऑफिसला गेले तर मग मी त्यांच्यासमोर कसं जाऊ? त्यांना त्यांचं शेड्यूल सांगायला तर त्यांच्यासमोर जावंच लागतं. जर काही घडले असेल तर हे माझ्या बाबतीत काय विचार करत असतील? बापरे, मी काल काय धिंगाणा केलेला आहे हे मलासुद्धा आठवत नाही. अवनी मनातच विचार करू लागते. तोपर्यंत अवनीला सिद्धार्थचा कॉल येतो. अवनी मोबाईल बघून घाबरते. आता हे का कॉल करत आहेत? कालच्या बाबतीत काही बोलायचे आहे का यांना? मी ना खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेला आहे. अवनी घाबरतच कॉल रिसीव करते. हॅलो मिस अवनी, 10 वाजलेले आहेत. घड्याळ बघितला आहे ना तुम्ही? अजूनही तुम्ही ऑफिसला का आला नाहीत? हां सर, येते, सॉरी ते. एवढे बोलून अवनी घाई गडबडीत कॉल कट करते आणि आवरायला निघून जाते. अवनीचा घाबरलेला आवाज बघून सिद्धार्थला समजलेले होते की अवनी घाबरत आहे. कालच्या प्रकारामुळे सिद्धार्थ अवनीला सुट्टी द्यायचा विचार करतो, म्हणून तो परत विचार करून अवनीला कॉल करतो. तर अवनी इकडे मात्र तिचा मोबाईल बेडवरती ठेवून आवरायला वॉशरूममध्ये निघून गेलेली होती. त्यामुळे अवनी कॉल रिसीव करत नाही. सिद्धार्थने 2 ते 3 वेळा तिला कॉल केलेला होता, पण अवनी मात्र सिद्धार्थचा कॉल रिसीव करतच नव्हती, कारण ती बाथरूममध्ये होती. अवनी पटकन बाथरूममधून बाहेर येते आणि तिचं आवरते. खूप घाई गडबड झालेली होती, त्यामुळे अवनी मोबाईल न बघता तिचा मोबाईल उचलते आणि ऑफिसला निघून जाते. ऑफिसमध्ये आल्यानंतर सिद्धार्थच्या केबिनमध्ये ती येते. अवनीला तिथे आलेलं बघून सिद्धार्थ बोलतो. अवनी, मी तुला किती कॉल केले होते, तू माझा कॉल रिसीव का केला नाहीस? का, काही काम होते का? मी आता आले आहे, तुम्ही आता बोलू शकता. अवनी, काल जे काही घडले त्यामुळे थोडी रेस्ट द्यावी असा मी विचार केला. मी पण माझा कॉल रिसीव केला नाहीस आणि डायरेक्ट ऑफिसला आलीस. मी बरी आहे आता, मी माझे काम करते. अवनीला सिद्धार्थसमोर जायला, त्याच्याशी बोलायला भीती वाटत होती, कारण सिद्धार्थने जर कालचा विषय काढला तर ती काय बोलणार होती? तिच्याकडे कसलेच उत्तर नव्हते. अवनी घाबरतच सिद्धार्थच्या केबिनमधून बाहेर जाऊ लागते. वेट, सिद्धार्थ बोलतो आणि त्याच्या चेअरवरून उठतो. सिद्धार्थच्या आवाजात इकडे अवनी घाबरून थांबलेली होती. तेच इकडे सिद्धार्थ त्याच्या चेअरवरून उठून अवनीच्या जवळ जातो. का का काय झाले सर? अवनी घाबरत बोलते. अवनी, तू काल काय काय केले आहेस हे तू विसरली आहेस वाटतं. तुला वाटत असेल मी सुद्धा हे सगळं काही विसरलो आहे म्हणून, पण अवनी तसे अजिबात नाही. तू असं काही वागशील ना असं अवनी मला अजिबात वाटलेलं नव्हतं गं. मी तुझ्या बाबतीत असा अजिबात विचार केलेला नव्हता, पण तू अशी वागू शकतेस ते मी काल माझ्या डोळ्यांनी बघितले. तुझ्या मनात असं काही असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं गं. सिद्धार्थ मुद्दामच अवनीच्या कानात असं बोलतो, कारण सिद्धार्थ अवनीला चिडवत होता. सिद्धार्थचे बोलणे ऐकून इकडे मात्र अवनीच्या डोळ्यात पाणी येऊ लागते. अवनी रडत बोलते. का, काय झाले सर? सॉरी, मी काही बोलले असेल तर ते मी नशेमध्ये बोलले होते, त्याचा तुम्ही काही विचार करू नका. अवनी रडत बोलते. अगं अवनी, तू रडू नकोस, मी तुझी मस्करी करत होतो, तू काय इतकी सिरियस होत आहेस? सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी चिडते. सिद्धार्थ देशमुख, तुम्हाला दुसऱ्यांची
भावनांची कदर नाही का? फक्त दुसऱ्यांच्या फिलिंगशी तुम्हाला खेळायला जमते. कधी दुसऱ्यांच्या फिलिंगचा तुम्हाला विचारच करत जावा. ही मस्करी करण्याची गोष्ट आहे का? आधीच मी खूप घाबरलेले होते, त्यात तुम्ही माझी मस्करी करत आहात. कधीतरी दुसऱ्याच्या फिलिंगचा विचार करत जावा. अवनी रागात बोलते. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थला सुद्धा खूप राग येतो. अवनी, तुला असं वाटतं का मी कधीच तुझ्या फिलिंगचा विचार करत नाही? अगं अवनी, कधीतरी माझ्या बाजूने सुद्धा विचार कर ना. मला सुद्धा खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. मला नक्की कसे वागायचे हे समजत नाही. मी मस्करीच केली ना, मग तू का इतकी सिरियस होत आहेस? मला समजत नाही तू प्रत्येक वेळी मला चुकीची का समजतेस? सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी तिच्या केबिनमध्ये रागाने निघून जाते. अवनीला रडत बाहेर गेलेलं बघून विकी आतमध्ये येतो. सिद्धार्थ, तू वहिनींना आणखीन काही बोललेलं आहेस का? वहिनी रडत का होत्या? विकी, आलास तू? आता तू सुद्धा मला म्हणशील ना की माझी सगळी चूक आहे? सिद्धार्थ, मी असे काही बोलत नाही. काय झाले ते तरी सांग. वहिनी तुझ्या केबिनमधून रडत गेल्या म्हणून मला वाटले. सिद्धार्थ, कालपासून जे काही झाले ते सगळे काही विकीला सांगतो. अच्छा, असं झालं आहे तर. सिद्धार्थ, मला असं वाटतं की यामध्ये तुझी चूक आहे. हो, मला वाटलंच होतं तू असंच बोलणार. अरे सिद्धार्थ, माझं ऐकून तरी घे. तुझे बोलणे बरोबर होते, पण तुझी बोलण्याची पद्धत चुकली, वेळ चुकली. कारण तू आधी वहिनींचा मूड कसा आहे हे बघायला पाहिजे होतेस ना, मग नंतर त्यांची मस्करी करायला हवी होतीस. वहिनी आधीच कालच्या प्रकरणामुळे घाबरलेल्या होत्या, त्यातच तू वहिनींची मस्करी केलीस. मग वाईट तर वाटणारच ना. त्या आणखीनच घाबरल्या. हो रे विकी, मी याचा विचारच केला नाही. कालच्या प्रकरणामुळे अवनी खरंच खूप घाबरली होती आणि मी तिची त्यात मस्करी केल्यानंतर ती आणखीनच जास्त रडू लागली आणि मी तिला परत रागातसुद्धा बोललो. तोपर्यंत इकडे सिद्धार्थला जयचा कॉल येतो. हॅलो सिद्धार्थ. हां जय, बोल ना. अरे सिद्धार्थ, तुला मिस्टर प्रकाश पाटील यांनी आज रात्री पार्टीसाठी बोलवलेले आहे का? त्यांच्या मुलीची बर्थडे पार्टी आहे. होय जय, मलासुद्धा त्यांनी बोलवलेले होते, पण मला एक मीटिंग आहे, त्यामुळे मी कंप्लीट मीटिंग ती करायची आहे, त्यामुळे मला येता येणार नाही. अच्छा ठीक आहे. मी सुद्धा अवनीला बोललो होतो, पण तीसुद्धा येणार नाही असं बोलत आहे. मग मी आणि अंजली पार्टीसाठी जात आहोत. अच्छा ठीक आहे, तुम्ही दोघे जाऊ शकता. मी आहे अवनीसोबत. ओके ठीक आहे. तू असल्यावर मला अवनीची काहीच काळजी करायची गरज नाही. एवढे बोलून जय कॉल करतो. तेच इकडे कॉल कट झाल्याबरोबर सिद्धार्थ हसू लागतो. अरे सिद्धार्थ, आत्ताच तर तू रागात होतास ना, आणि आता अचानक तुला हसायला काय झाले? विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ काहीतरी प्लॅन विकीला सांगतो. अरे वा सिद्धार्थ, तू तर वहिनींना भेटायचा एक चान्ससुद्धा सोडत नाहीस. हो, ते खरं आहे, सिद्धार्थ हसत बोलतो. तिकडे अवनी तिच्या केबिनमध्ये रागाने गेलेली होती. हा माणूस नक्की कसा आहे मला अजिबात समजत नाही. किती रागाने बोलत असतो. या माणसाला दुसऱ्याच्या फिलिंगची अजिबात काळजी नाही. तोपर्यंत तिला अंजलीचा कॉल येतो. अवनी मोबाईल स्क्रीनवर नाव न बघताच कॉल रिसीव्ह करते. हॅलो. अवनी रागात बोलते. अवनी, कोणाचा राग काढत आहेस? काही झाले आहे का? अगं नाही गं, ते असंच कामाचं प्रेशर, बाकी काही नाही. बोल ना, तू का कॉल केलेला होतास? अगं तुला तर माहिती आहे ना, मी आणि जय आज रात्री पार्टीसाठी जात आहोत. मग मला तुझी एक हेल्प हवी आहे गं. तू मला आज आवरायला मदत करशील का? अच्छा, असं आहे तर. ओके, करेन ना. मग ठीक आहे, तू तुझे काम आवरून 4पर्यंत घरी येशील का? हो येते, तू काळजी करू नकोस. थँक्यू सो मच अवनी, अंजली बोलते. त्याचे इकडे अवनी तिचे पटकन काम आवरते आणि घरी निघून जाते. अवनी, आलीस तू? किती उशीर झाले मी तुझी वाट बघत आहे. मला वाटले आज काय ऑफिसमध्ये राहतेस की काय तू? अंजली अवनीला बघून बोलते. अंजू, तुला इतकी घाई का झालेली आहे गं? पार्टीसाठी तुला संध्याकाळी 7 वाजता जायचे आहे. आता तर 5 वाजलेले आहेत. हो गं अवनी, मला संध्याकाळी जायचं आहे, पण आता मला नीट आवरायला नको का? अच्छा, इतका मेकअप, छान ड्रेस वगैरे घालून नक्की कोणाला दाखवायचे आहे सांगशील का? अवनी जरा हसतच बोलते. अवनी, तुझी फालतूची बडबड झाली असेल तर आपण आवरूया का? परत तुझ्याच दादा माझ्या नावाने ओरडेल. आधीच माझ्या नावाने काही कमी ओढत असतो का? हो गं, पण अंजू मला एक सांग, तुझी आणि दादाची भांडणं कशी काही होत नाहीत गं? म्हणजे पहिला एकदम दुश्मन असल्यासारखे भांडत होता, आता तुम्ही दोघे भांडण करताना मला दिसतच नाही. काय झाले आहे मलासुद्धा सांग ना. इकडे अंजली थोडी चिडत्याने बोलते. अवनी गप्प बस, पटकन तू माझा आवर. अच्छा, आता मला का सांगशील ना तू? अवनी यार प्लीज, असं काहीच नाही यार, अंजली लाजत बोलते. तेच अंजलीचा असा चेहरा बघून अवनी बोलते. हा तुझा चेहरा सांगत आहे, नक्की काय झालेले आहे ते? तेच अवनीचे बोलणे ऐकून अंजली जरा डोळे मोठे करून अवनीकडे बघू लागते. हो बाई हो, आवरूया आधी तुझे. अवनी अंजलीला आवरायला मदत करू लागते.
तिकडे खाली जय अंजलीची वाट बघत होता. वाट बघून बघून तो खूप थकलेला होता. तोपर्यंत त्याचे लक्ष अंजलीकडे जाते. आज अंजलीने रेड कलरचा वन पीस घातलेला होता. केस मोकळे सोडलेले होते. आज अंजली खूप सुंदर दिसत होती. जयसुद्धा तितकाच छान दिसत होता. त्याने ब्लॅक कलरचे जॅकेट, व्हाईट शर्ट, सेटने केलेले केस, त्याची ती बॉडी, तो सुद्धा खूप हँडसम दिसत होता. जय अंजलीकडे बघू लागतो तर अंजली जयकडे बघू लागते. दोघे एकमेकांमध्ये गुंतलेले होते. तेच इकडे अवनी जरा घसा खा करते. अवनीच्या आवाजाने जय आणि अंजली दोघे इकडे तिकडे बघू लागतात. दोघांनाही लाज वाटत होती. दादा, तुमचे दोघांचे एकमेकांकडे बघून झाले असेल तर तुम्ही आता पार्टीसाठी जाऊ शकता. आधीच किती उशीर झालेला आहे ना. आत्ताच ओढत होतास ना उशीर झालेला आहे म्हणून. हां हो जातो. एवढं बोलून जय बाहेर जातो. अंजू, आजचा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे असं वाटतंय, अवनी अंजलीच्या कानात बोलते. प्लॅन? कसला प्लॅन अवनी? अगं, एवढी तू तयार झालेली आहेस ना. दादा कसा बघत होता तुझ्याकडे, बघितलेस ना. अवनीचे बोलणे ऐकून अंजली लाजतच तिथून निघून जाते. अवनी ओरडतच बोलते, अंजू काळजी घे, टेक केअर. अवनी दरवाजा बंद करून घरामध्ये येते. तोपर्यंत परत कोणीतरी दरवाजा वाजवते. अरे, आता कोण आले? आत्ताच तर जय दादा आणि अंजली गेले होते, ते का परत येतील? अवनी विचार करत दरवाजा उघडते. समोरच्या व्यक्तीला बघून अवनी आश्चर्यचकित झालेली होती. तुम्ही? अवनी आश्चर्याने बोलते. तेच इकडे जय आणि अंजली दोघेही पार्टीच्या ठिकाणी पोहोचतात. अंजली आतमध्ये जायला घाबरत होती. तिला जायचे नव्हते, कारण याच घरात तिला आणि तिच्या आईला प्रकाश पाटील म्हणजेच अंजलीच्या बाबांनी घराबाहेर काढले होते. अंजलीच्या चेहऱ्यावरची नाराजगी जयला जाणवत होती. जय अंजलीच्या हातावर हात ठेवतो आणि बोलतो, अंजली, अजिबात नाराज होऊ नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. काहीही होणार नाही. कोणीही तुला काहीही बोलणार नाही. तुला त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देतो. जय अंजलीचा हात पकडून आतमध्ये जाऊ लागतो. जयने आधीच त्याचा असिस्टंट विकासला सुद्धा या पार्टीमध्ये बोलवलेले होते आणि या पार्टीमध्ये अंजलीबद्दल कोण काय बोलते हे लक्ष ठेवण्यासाठी खास त्याने विकासला बोलवलेले होते. जय आणि अंजली दोघेही एंटर होतात. जय आणि अंजली दोघे एकमेकांसाठी परफेक्ट वाटत होते. दोघांची जोडी खूपच छान दिसत होती. पार्टीमध्ये आलेले लोक जय आणि अंजलीकडे बघतच होते. पार्टीमधले आलेले लोक चर्चा करत होते की या दोघांची जोडी किती छान आहे. दोघे मेड फॉर इच अदर दिसतात असं बोलत होते. दोघांबद्दल हे ऐकून जयला खूप आनंद होत होता. त्याला खूप भारी फील होत होते. जयला आलेलं बघून अंजलीचे बाबा म्हणजेच प्रकाश पाटील जयच्या जवळ जातात. वेलकम वेलकम जय भोसले. मी इथे तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही इथे यालाची मला खात्री होती. थँक्यू मिस्टर पाटील. जयसोबत अंजलीला बघून अंजलीच्या बाबांना खूप राग आलेला होता. अंजली आणि जय या दोघांची एकमेकांच्या हातामध्ये हात घातलेला होता. हे बघून त्यांना खूप वेगळे वाटत होते. पण जयच्या समोर त्यांना हे काही बोलून दाखवायचे नव्हते, म्हणून ते खोटे हसत बोलतात. अंजली, तू तुझ्या बाबांना भेटणार नाहीस का? ये ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. किती दिवसातून आपण भेटत आहोत. तुला तर तुझ्या बाबाची आठवणसुद्धा येत नाही. प्रकाश पाटील म्हणजेच अंजलीच्या बाबांचे बोलणे ऐकून अंजलीला खूप राग येत होता. तिचे बाबा खूप नाटक करत होते, खोटे बोलत होते, पण तिलासुद्धा सगळ्यांसमोर काहीही बोलायचे नव्हते आणि उगीचच काहीही बोलून तमाशासुद्धा करायचा नव्हता. मिस्टर पाटील, ते काय आहे ना, मिस अंजली माझ्यासोबत आलेले आहेत, त्यामुळे ती सध्या कोणालाच भेटणार नाही. ती माझ्यासोबतच राहील. जयचे बोलणे ऐकून अंजलीचे बाबा बोलतात, ओके, नो प्रॉब्लेम. मी अंजलीला नंतर भेटेन. तेच इकडे प्रिया आणि तिची आई वनिता दोघी जय आणि अंजलीकडे बघत होत्या आणि अंजलीला असे जयसोबत बघून प्रियाला खूप राग येत होता. आई, तू बघितलेस का? अंजली आता माझ्यामध्ये येत आहे. ती कशी जयचा हात पकडून उभा आहे बघ ना. प्रिया, आता तू चिडू नकोस. तुझ्या जयवर इम्प्रेशन चांगले पडले पाहिजे. तू उगीचच त्याच्यासमोर तमाशा करू नकोस. तू त्याच्यासमोर चांगलीच वाग. तुझ्यासाठी जय महत्त्वाचा आहे. तुला जर टॉप लेवलला जायचं असेल तर जयला मिळवणे हेच तुझं हित आहे. अगं पण आई, तू बघत आहेस ना, ही अंजली काय करत आहे जयजवळ? तिची लायकी तरी आहे का जयजवळ जाण्याची? प्रिया खूप रागाने अंजलीकडे बघून बोलत होती. तेच प्रियाची आई म्हणजे वनिता बोलते. प्रिया, आपण अंजलीला काय ते चांगले समजावून सांगूया. अंजलीचा विचार तू करू नकोस. तू फक्त हा विचार कर की तू जयला प्रेमात कशी पाडशील. जयजवळ खूप पैसा आहे ग. तो टॉप बिझनेसमॅन आहे. तुझे जर त्याच्याशी लग्न झाले तर तू पैशामध्ये लोळशील. आई, तू बोलतेस हे खरं आहे, पण तुला माहिती आहे का, जयची बहीण अवनी आणि माझी मॅडम अंतरा या दोघी बहिणी आहेत आणि अवनी आणि सिद्धार्थ या दोघांचेही लग्न झालेले होते आणि आता अवनी आणि सिद्धार्थसोबत राहत नाही.
हो, मी ही बातमी ऐकून आहे. प्रिया, तुझी अंतरा मॅडमसोबत असतेस म्हणून तू तुझ्या मॅडमची म्हणजे अंतराची बाजू घेशील. पण एक लक्षात ठेव, तू अवनीला काहीही चुकीचं बोलू नकोस, कारण अवनी ही जयची बहीण आहे. तू जर अवनीला काही बोललीस तर जय तुझ्या हातातून गेला असं समज. तू अजिबात अवनीबद्दल वाईट बोलू नकोस. अवनीविषयी चांगलेच बोल. हो आई, तू बोलतेस ते मलासुद्धा पटतंय. मी अवनीला दुखावले तर जयसुद्धा माझ्या हातून निसटून जाईल. करेक्ट बोललीस तू. प्रिया, तू लवकरात लवकर जयचे मन जिंक आणि जयशी लग्न कर. आई, मी इतक्या लवकर लग्न नाही करणार. मला माझ्या लाईफमध्ये सुद्धा सेटल व्हायचं आहे आणि मला पहिला जयसोबत डेट करायचं आहे. नंतर मी लग्नाचा विचार करेन. तिकडे अंजली वनिता आणि प्रियाकडे बघून जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते की या दोघींमध्ये नक्की काय चर्चा सुरू असेल, कारण त्या दोघी थोडाफार जय आणि अंजलीकडे बघून बोलत होत्या. तिकडे दारावर आलेली व्यक्ती सिद्धार्थ होती. सिद्धार्थला बघून अवनी आश्चर्यचकित होते. तुम्ही इथे काय करत आहात? असंच मी तुला भेटायला आलेलो आहे. हे बघा, तुमचे काही काम नसेल तर प्लीज इथून जावा. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. अवनी दरवाजा बंद करते. सिद्धार्थ दरवाजा जोरात वाजवतो. अवनी, प्लीज एकदा माझं ऐकून घे ना. अवनी, अगं दरवाजा का बंद केलास? दरवाजा उघड ना. माझं खूप महत्त्वाचं काम आहे. मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे गं. सिद्धार्थ जास्त दरवाजा वाजवू लागला म्हणून अवनी दरवाजा उघडते आणि पाठीमागे फिरून उभा राहते. हे बघा, तुमचे काही काम नसेल तर प्लीज तुम्ही इथून निघून जावा. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. अवनी दरवाजा बंद करते. सिद्धार्थ दरवाजा जोरात वाजवतो. अवनी, प्लीज एकदा माझं ऐकून घे. अवनी, अगं दरवाजा का बंद केलेला आहेस? दरवाजा उघड ना. माझं खूप महत्त्वाचं काम आहे गं. मला अवनी तुझ्याशी बोलायचं आहे. सिद्धार्थ जास्त दरवाजा वाजवत होता म्हणून अवनी दरवाजा उघडते आणि मागे फिरून उभा राहते. हे बघा, जे काही बोलायचं आहे ते बोला आणि तुमच्या घरी निघून जावा. इथे थांबायची काहीच गरज नाही. ते सिद्धार्थ अवनीला पाठीमागून मिठी मारतो. अहो प्लीज मला सोडा. माझ्याजवळ नका येत जाऊ. अवनी, सकाळी मी तुझी मस्करी केली त्यासाठी खरंच आय एम रिअली सॉरी. तुझा मूड कसा आहे आधी मी बघायला पाहिजे होते. सॉरी. प्लीज रागू नकोस ना. तुमचं बोलून झालं आहे सर तर तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जे काही बोलायचं होते ते मी ऐकून घेतले आहे. आता तुम्ही निघू शकता. अगं अवनी, घरात आलेल्या पाहुण्यांना असं बोलतात का? घरी आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी तर विचार ना. आणि तू मला असेच घरातून हाकलवून दिलेस तर मी जयला सांगणार. मग बघ, जय तुझ्यावर रागवेल. हे बघा, जयदादाला काय सांगायचे ते मी बघून घेईन. तुम्ही त्याची काळजी करू नका. ठीक आहे, मग मी इथेच थांबेन. मी इथून नाही जाणार. तुम्हाला काय करायचे आहे ना ते तुम्ही करा. तुम्ही ते तुमच्या मर्जीने आलेला आहात. मग तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही जावा. अवनी रागात बोलते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते आणि बेडवरती बसून एक पुस्तक वाचू लागते. सिद्धार्थसुद्धा अवनीच्या मागे लागतो. अवनी, ऐक ना, मला ना खूप भूक लागलेली आहे. काहीतरी बनव ना खायला. भूक लागली आहे तर बाहेरून ऑर्डर करा आणि खावा. मला काहीही सांगू नका. अवनी, प्लीज कर ना गं काहीतरी. मला खरंच भूक लागलेली आहे. मला तुझ्या हातचे काहीतरी खायचे आहे आणि मला खरंच खूप भूक लागलेली आहे गं. अवनी सिद्धार्थचे काहीच ऐकत नव्हती, पण सिद्धार्थ अवनीची सुद्धा काही ऐकत नव्हता. शेवटी अवनी इरिटेट होऊन बोलते. ठीक आहे, तुम्हाला काय खायचे आहे ते सांगा, पण हे शेवटचं यानंतर मी तुमचे काही ऐकणार नाही. ओके चालेल. अवनी, मला आज मॅगी खायची आहे. काय? तुम्हाला मॅगी खायची आहे? सिरियसली? हेच जर खायचे होते तर मग तुम्ही स्वतःहून बनवून खाऊ शकता. अवनी, प्लीज कर ना गं. मला तुझ्या हातचं खायचं आहे गं. ठीक आहे, करेन, पण हे शेवटचं. नंतर मी तुमचं काहीच ऐकणार नाही. ओके चालेल, सिद्धार्थ बोलतो. तेच इकडे अवनी किचनमध्ये जाते आणि मॅगीचे पॅकेट शोधू लागते. पण मॅगीचे पॅकेट जरा जास्तच वरती होते. ते अवनीच्या हाताला येत नव्हते. सिद्धार्थ अवनीच्या मागे येऊन किचनच्या ओट्यावर बसला होता. अवनी उड्या मारत ते मॅगीचे पॅकेट शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमतच नव्हते. अवनी, मी तुझी काही मदत करू का? नाही नको, माझं मी करू शकते. अवनी रागात बोलते. अवनी खूप प्रयत्न करत होती पण तिला ते जमतच नव्हते. शेवटी सिद्धार्थ उठून अवनीला उचलून घेतो. आता तू निवांत मॅगीचे पॅकेट काढू शकतेस. सिद्धार्थ अवनीकडे बघत बोलतो. अवनीसुद्धा मॅगीचे पॅकेट घेते आणि पटकन मॅगी करू लागते. अवनी सिद्धार्थसाठी मॅगी करू लागते तर इकडे अंजलीचे पार्टीमध्ये अजिबात लक्ष नव्हते. कधी एकदा घरी जाते असं तिला झालेलं होतं. तोपर्यंत तिच्याजवळ मिस्टर पाटील येतात. अंजली, तू जयला कशी ओळखतेस? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही माझ्या आयुष्यात का पडत आहात? अंजली, तू कोणाशी बोलत आहेस तुला माहिती आहे ना? जे विचारलेलं आहे त्याचं फक्त तुम्हाला उत्तर दे. हे बघा मिस्टर पाटील, मी जय सरांची सेक्रेटरी आहे. त्यांची PA एक असिस्टंट म्हणून तिथे काम करते. त्यामुळे मी इथे त्यांच्यासोबत आलेली आहे.
एवढं बोलून अंजली तिथून निघून जाते. इकडे जय बाकीच्या लोकांसोबत बोलत होता. त्याच्या अंजलीकडे लक्ष जाते. त्याला अंजली थोडीशी नाराज वाटते, म्हणून तो अंजलीकडे जातो. काय झालं अंजली, तू ठीक आहेस ना? काही टेन्शन आहे का? नाही रे जय, ते असंच. तू जा ना, लोक तुझी वाट बघत आहेत ना. अंजली, नक्की तू ठीक आहेस ना? कसं टेन्शन नाही ना? अरे जय, खरंच तसं काही नाही, मी ठीक आहे. काही लागलं तर सांग. एवढं बोलून जय तिथून बाकीच्या लोकांजवळ जातो. अंजलीला एकटं उभं असलेलं बघून प्रिया अंजलीच्या जवळ येते. अंजली दीदी, मला सांग, तू जय भोसलेला स्वतःच्या गळ्यात कसं ओढलंस? जरा मलासुद्धा सांग ना. प्रिया, तुला माहिती आहे का गं, मी गीता पाटीलची मुलगी आहे. वनिता पाटीलची मी मुलगी नाही, जी प्रत्येकाला स्वतःच्या जाळ्यात ओढेल. आता मात्र अंजलीचं बोलणं ऐकून प्रियाला खूप राग आलेला होता. अंजली, तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या आईला असं काही बोलायची? तू कदाचित विसरली असशील, पण एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव. माझ्या बाबाने तुझ्या आईला पैसे दिलेले आहेत, तुझ्या आईच्या उपचारासाठी पैसे दिलेले आहेत, आणि ते तू अजिबात विसरू नकोस की अजूनही तू 5 लाख रुपये आम्हाला रिटर्न करायचे आहेस. प्रिया, मी ती गोष्ट नाही विसरले, आणि तू काळजी करू नको, मी तुझे पैसे लवकरच देईन. तू आणि तुझी फॅमिली पैशांच्या बाबतीत कसे आहात मला चांगलंच माहिती आहे. अंजली एवढं बोलून रागात निघून जाते. अंजलीचे बोलणे ऐकून प्रियाला खूप राग येतो. बऱ्याच वेळापासून प्रिया काही व्यक्तीला बघत होती. ती व्यक्ती सतत अंजलीकडे बघत होती. प्रिया त्या व्यक्तीकडे जाते आणि बोलते, हॅलो मिस्टर, मी खूप वेळापासून बघत आहे की तुम्ही त्या मुलीला सारखेच बघत आहात. जर तुमची इच्छा असेल तर मी माझे बर्थडे गिफ्ट म्हणून ती मुलगी तुम्हाला देऊ का? प्रिया हसत बोलते, हे बर्थडे गर्ल, मला तुझं गिफ्ट आवडेल. ती व्यक्ती हसत बोलते, ओके, मग लवकरच ती तुझी होईल. पण तू काय करणार आहेस? हे बघ, तो माझा प्रॉब्लेम आहे, मी ते बघून घेईन. फक्त तुला माझं एक काम करावं लागेल. प्रिया त्या व्यक्तीच्या कानात काहीतरी सांगते. वाव, स्मार्ट गर्ल, ती व्यक्ती हसत बोलते. तेच प्रिया हसते आणि बोलते, तुला हे काम करावं लागेल. हो, नक्कीच, फक्त तू तिला तिथे वेळेवरती पाठव. ती व्यक्ती बोलते, आणि इकडे प्रिया मनातच हसते आणि विचार करते, अंजली, खूप माज आलेला आहे ना तुला. आता बघ मी काय करते ते. तेच इकडे अवनी सिद्धार्थला मॅगी बनवून देते. हे घ्या, खावा. आता यानंतर मी तुमचे काहीच ऐकणार नाही. अवनी रूममध्ये जायला निघते. तेवढा सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो आणि बोलतो, अवनी, तू भरवशील का मला प्लीज? काय? तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्हाला समजत आहे ना? तुम्ही मगाशी बोलला होता म्हणून मी तुम्हाला फक्त मॅगी करायला सांगितली, आणि आता मी तुम्हाला का भरू? तुम्हाला तुमचे हात नाहीत का? तुम्ही स्वतःहून खाऊ शकता ना? तुम्ही काही लहान नाही ना? अवनी, प्लीज ऐक ना, प्लीज, हे शेवटचं, नंतर तुला मी काहीही बोलणार नाही, प्लीज प्लीज. सिद्धार्थ खूपच हट्ट करू लागतो, म्हणून अवनी सिद्धार्थला भरवू लागते. सिद्धार्थसुद्धा अवनीला भरवू लागतो. अवनी मॅगी खात असतानाच निम्मी मॅगी तिच्या तोंडामध्ये आणि निम्मी मॅगी बाहेर होती. ते तिकडे सिद्धार्थ हळूच अवनीच्या जवळ जातो आणि बाहेर असलेली मॅगी दुसऱ्या बाजूने पकडतो आणि तोंडात घालतो. एका बाजूने अवनी मॅगी खात होती तर तीच मॅगी दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ खात होता. त्यामुळे दोघे एकमेकांच्या जवळ आलेले होते. सिद्धार्थ अवनीच्या डोळ्यामध्ये बघतच मॅगी खात हळूहळू अवनीच्या ओठांच्या जवळ येत होता. इकडे अवनीसुद्धा सिद्धार्थच्या डोळ्यांमध्ये हरवलेली होती. तीसुद्धा सिद्धार्थच्या डोळ्याकडे, त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. सिद्धार्थ पटकन अवनीच्या ओठांवर ओठ टेकवणार तोपर्यंत अवनी सिद्धार्थपासून दूर होते. ते सिद्धार्थ हसू लागतो. अवनीला अजून दुसरीकडे बघू लागते. सिद्धार्थ अवनीकडे बघत बोलतो, अवनी, मॅगी खाऊन झाली की तू हॉलमध्ये ये, तोपर्यंत मी मूव्हीची तयारी करतो. काय मूव्ही कोण बघणार आहे? कोण बघणार आहे म्हणजे? तू आणि मी दोघे छान मूव्ही बघूया ना. हे बघा, मी हे तुमचं शेवटचं ऐकले होते. तुम्ही बोलला होता मॅगी कर, हे शेवटचं असेल ते मी केलं. नंतर तुम्ही हट्ट केला म्हणून मी तुम्हाला भरवलेसुद्धा, पण आता नाही, मला काम आहे, मला रूममध्ये जायचं आहे. अवनी, प्लीज, फक्त मूव्हीज तर बघायची आहे ना, तेवढेच तुलासुद्धा कंटाळा जाईल. प्लीज प्लीज ऐक ना. अजिबात नाही, मी तुमचे काहीच ऐकणार नाही. अवनी, प्लीज ना. सिद्धार्थ अवनीजवळ खूपच हट्ट करू लागतो, म्हणून अवनीसुद्धा तयार होते. सिद्धार्थ पटकन हॉलमध्ये जाऊन मूव्हीची तयारी करू लागतो. तोपर्यंत अवनी किचनमध्ये जाऊन प्लेट ठेवून हॉलमध्ये येते. अवनी सोफ्यावरती बसते. सिद्धार्थसुद्धा अवनीच्या बाजूला बसतो. सिद्धार्थने मुद्दामच रोमॅन्टिक मूव्ही लावलेला होता. अवनी फक्त मूव्ही बघत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत नव्हते. सिद्धार्थला वाटत होतं की रोमॅन्टिक मूव्ही बघून अवनीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काहीतरी बदलतील, ती काहीतरी बोलेल, पण नाही, अवनी काहीही बोलत नव्हती. ती फक्त मूव्ही बघत होती. एखादा रोमॅन्टिक सीन आला तर अवनी काहीच बोलत नव्हती
पण तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत नव्हते. तिला त्या गोष्टीमुळे काहीच फरक पडत नाही असं तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. सिद्धार्थचे लक्ष मात्र अवनीकडेच होते. मला वाटले होते रोमॅन्टिक मूव्ही बघून अवनीचा मूड चेंज होईल. ती काहीतरी बोलेल, पण तिच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन दिसत नाहीत. अवनी कशी आहेस गं? मला वाटले तुझा मूड चेंज होईल म्हणून मी रोमॅन्टिक मूव्ही लावला, पण नाही, तू तर यामध्ये काहीच इंटरेस्ट नसल्यासारखं बघत आहेस. सिद्धार्थ अवनीकडे बघत मनामध्येच बोलत होता. तेच इकडे अवनी मूव्ही बघता बघता तिथे सिद्धार्थच्या खांद्यावरती डोके टेकून झोपी जाते. तिला झोपलेलं बघून सिद्धार्थला सुद्धा खूप छान वाटत होतं. कितीतरी दिवसातून अवनी त्याच्या जवळ झोपलेली होती. सिद्धार्थसुद्धा अवनीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिच्यावर डोक्यावरती डोके टेकून तो सुद्धा झोपी जातो. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता बघूया प्रिया नक्की आपल्या या अंजली बाबतीत काय करते. पुढच्या भागात लवकरच तुम्हाला समजेल. पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल.